गँगस्टार साठी मी गेली 6 महिने झालं संतोष देशमुखचा ज्या दिवशी मर्डर झाला तेव्हापासून ओरडतोय. सगळ्यांना संसदेत असेल, काही आमदार त्यांच्या विधानसभेत असतील बोललेले, लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाचे सर्वजण बोलतायत, सर्व सामाजिक संघटना बोलतायत, सर्व जाती धर्माचे लोक या गोष्टीची निंदा करतात किंवा या गोष्टीचं कुणीही समर्थन करत नाही. पण या गुंड प्रवृत्ती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्या गुंड प्रवृत्तीला चेक द्यायचं काम पोलीस यंत्रणेने करायला पाहिजे. आणि माझी आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगायचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळे त्यांना विनंती करायची, या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेब आहेत त्यांना पण विनंती करायची की परळी पॅटर्न मध्ये जे काही विषय चाललेला त्याच्यासाठी एक विशेष अधिकारी SP लेवलचा एक वेगळा अधिकारी या क्राईम साठी नेमला पाहिजे. तरच बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्ण पदावर येईल असं वाटतंय. बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था जोपर्यंत पूर्व पदावर येणार नाही, आता प्रत्येक जण आम्ही काही बोललो की त्याचा अर्थ असा म्हणतात की तुम्ही याच्यात बीडला बदनाम करू नका, हे मारायला लावतंय कोण, ही जवळ कुणाच्या, ती करतंय कोण, याला मागं लागतंय काय. मी ठामपणाने सांगेल, परळीत ही जी प्रवृत्ती आहे ती 90-92 पासून मस्तावलेली सत्तेची मस्ती आलेल्या लोकांपासून ह्याचा उगम झालेला आहे. त्याच्यामुळे हे विषय आहे. कारण 92च्या काळापासून परळी या सभोवताला सत्ताच दिसली, त्याच्यामुळे सत्तेच्या बाजूने वलय असल्यामुळं सत्तेचा कुठंतरी आपल्याला राज आश्रय मिळतं या नावाखाली हे लोक यांची दादागिरी गुंडगिरी त्या असा प्रकार करत आहेत. तर या प्रकाराला थांबवायचं असेल तर यांना कुठंतरी प्रत्येक वेळेस विषय तिथंच येतो, राग येतो, काय येतो हा विषय सगळा. आता पण ही घटना आमच्या तरुणावर जी एवढा मोठा हल्ला झालाय पण त्याचं काही शुल्लक कारण आहे, काही कारण आहे आणि त्याला काय बोललं जातंय, काय काय म्हणलं जातंय, तर खूप वाईट पद्धतीचे प्रचार केलेले आहेत. त्यांना पण काय करायचं याच्यावर पूर्ण केलेलं. त्याच्यामुळे या प्रकार थांबवायचा असेल तर बीड जिल्ह्यातील परळी हेडक्वार्टर करून एक त्या IS लेवलचा अधिकारी SP लेवलचा जे काय अधिकाऱ्याची नियुक्ती केली पाहिजे. बीड जिल्ह्यातले जेवढे पोस्टिंग झालेले आहेत मलिदाच्या जागेवर किंवा ज्यांच्या सोयीनुसार असे लोक बदला म्हणून मी गेली 6 महिने झालं प्रशासनाला बोलतो पण एकही बदलला जात नाही. SP साहेब म्हणतात ये 10 दिन रुको, 15 दिन रुको, अभी बोलते हैं कि अभी 1 महीने के अंदर, ये मई महीने के अंदर सब ट्रांसफर होने वाला है, हो जाएगा. तो अल्लाह जाने ऊपर वाला क्या पता. पप्पा आपने SP काम SP काम करतात पण SP काम करतात मात्र खालचे अधिकारी कुठतरी काम करतात डिस्कशन नाही. SP साहेब काम करतात याच्यावर माझं दुमत नाही किंवा आक्षेप नाहीये. माननीय SP साहेबांना माझी विनंती आहे, मी त्यांना वारंवार बोललेलो आहे. ही घटना घडली मला 11:15 वाजता रात्री जसा व्हिडिओ बघायला मिळाला तसा मी SP साहेबांना मेसेज केलेला. SP साहेब खूप चांगलं काम करतात म्हणून बऱ्याच वेळेस बोललो, बरं या मॅटर मध्ये SP साहेबाचा सिंगल रिप्लाय आला नाही तर प्रत्येक गोष्टीत रिप्लाय येतो. कलेक्टर साहेब सुद्धा आता नवीन आलेत, मी त्यांचं सुद्धा कौतुक करेल की त्यांनी सुद्धा नुसतं म्हणजे प्रत्येक वेळेस अटेन्शन मध्ये आहेत. कारण मला काही कोणी अधिकाऱ्याची बाजू घ्यायची किंवा विरोध घ्यायचा हा विषय नाही किंवा विरोध करायचा. जो अधिकारी काम चांगलं करतो पण SP साहेबांना मी मेसेज केलेला, जो जसा मला आलेला व्हिडिओ पाठवला त्याच्यावर त्यांचा सिंगल रिप्लाय आतापर्यंत आला नाही. मी त्यांना देऊन सुद्धा 36 ते 38-40 घंटे झाले, त्यांना व्हिडिओ पाठवला, त्याच्यावर काय ऍक्शन घेतली सांगितली जात नाही. त्याच्यामुळे SP साहेब काम करतात त्याच्यावर आमचं दुमत नाही किंवा त्याच्यावर आक्षेप नाही. पण जे लोक खाली बसलेले आहेत पोलीस स्टेशनला, विशेषतः परळीतले हे सर्व लोक बदलल्याशिवाय परळी तालुका शांत होणार नाही. आणि जे लोक आता इथं सुद्धा येऊन काही लोक यांना पण त्रास देत आहेत, मी आत्ताच SP-ना आणि त्यांना सर्वांना इथं तुमच्याकडनं गेलं की सांगणार आहे. कारण रात्री 1:30 वाजता येऊन कुणीतरी दरवाजा वाजवून आणखी परत दादागिरी करतायत. या मुलाला सुद्धा कुणीतरी सांगितलं की आमचा मुलगा याच्यात नाहीये, व्हिडिओ मध्ये जेवढे दिसतात तेवढे ओळखून त्यांनी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. आणि जर का कुणी मस्तावलेवणी करल तर त्याला एकालाही सोडू देणार नाही, एवढा माझा शब्द सर्वांना करा. उद्या अजितदादांचा दौरा आहे त्यासंदर्भात आपण अजितदादांनी भेटण्याचा बोलणार का? मी जर SP साहेबांनी पोलीस यंत्रणेनं आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत योग्य ती कारवाई नाही केली तर उद्या बीड जिल्हा बंदची हक्क देणार. त्याचा निर्णय रात्री संध्याकाळी 8 वाजेपर्यंत डिक्लेअर करणार आहे. त्याच्यानंतर अजितदादांचं बघू. विशेष म्हणजे परळी मतदारसंघासाठी काही विशेष अधिकारी मागून मी तेच सांगितलं की परळी मतदारसंघासाठी नाही, परळी आणि सभोवतालचा भाग आता जेणेकरून अंबाजोगाईपर्यंत आमच्या लोन आलं की येचपर्यंत येऊन संतोषांना देशमुखांचा मर्डर केला. या सगळं जी लोन पुढे येते त्याला जर थांबवायचं असेल आणि बीड जिल्हा स्वच्छ करायचा असेल तर एक SP लेवलचा अधिकारी स्पेशल याच्यावर नियुक्त केला पाहिजे. त्याच्यासाठी मी माननीय अजितदादांना बोलणार आहे. अजितदादा उद्या येणार आहेत, होणार आहे, भेटे का नाही हे मला सांगता यायचं नाही. आज या पार्श्वभूमीवर काय काय होणार आहे ते काळ वेळ ठरलं. पण SP आणि पोलीस यंत्रणेनं
यांच्यावर पूर्ण कडक कारवाई केली पाहिजे. यांची मस्ती जी आलेली सत्तेची ती मस्ती सत्तेच्या जीवावर जी काही लोक करतायत या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि या आता कुणीतरी त्याला काहीतरी वेगळं म्हणतं की कोणतं स्टंटबाजी करायची, स्टंटबाजी करणे, रील्स करणे, मारण्याचे रील्स करतात त्याचे स्टंट, त्याला वेगळं वळण द्यायचं मीडिया सुद्धा कृपया करू नये. कारण याच्यासाठी याला मारलेलं आहे की ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून कुठंतरी प्रत्येकाचा वचपा ज्याने कुणी लोकसभेत मतदान विरोधात केलंय, ज्यांनी कुणी विधानसभेला केलंय, आणि आता मग आमची दहशत किती आहे, आम्ही किती मारतो. आता या मुलाला काय म्हणलं गेलं, तुझा संतोष देशमुखच करणार, याचा करायचा. नसीब त्याचं चांगलं की तिथं काही गावातले किंवा कुणी दर्शनाला आलेले लोक त्या मंदिराच्या तिथं आले नव्हतं, लग्नाचा कार्यक्रम होता. ते काय असेल जे ते लग्नाचा कार्यक्रम त्या मंदिरात तिथं मला तेवढं डिटेल माहित नाही, पण त्यांनी जी मला सांगितलं की तिथं जी काही लोक आले त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघून ज्यावेळेस लोकांचा मॉब आला त्यावेळेस ते पळून गेले. म्हणजे एक प्रवृत्ती एका मुलाला जेव्हा हा कुठंतरी एक याच्या सप्त्याचा कार्यक्रम होता जलालपूर म्हणून परळी जवळ गाव आहे तिथं गेलेला, तिथं त्याचा अर्थ यांचा काही संबंध नाहीये. ज्या या गुंड प्रवृत्तीच्या या सर्व तरुणांनी ज्या मुलांनी मारलंय त्या मुलाचा याचा काही संबंध नाही. पण कुठेतरी संशय, आता इथं एवढे जण जमलेत, 1000 लोक आहेत, त्याच्यातले सगळे लोक मलाच बघायला आलेत असं आहे का, पेशंटला बघायला आलेत असं आहे का, तुम्हाला भेटायला आलेत असं का, नाहीये. आता इथं आले ज्याच्या त्याच्या कामाला आलेले असतील, तसा तो मुलगा त्याच्या कामानं त्याच्या मामाच्या गावावरून आला आणि तिथे सप्त्याला पाहुणेकडे बोलवलं म्हणून तो होता. पण त्याला तसं नाही की त्यांना संशय त्याच्या मनात धरला किंवा हा कुठंतरी बुद्ध एजंट होता, कुठंतरी यांनी लोकसभेला वेगळी भूमिका घेतली, त्याच्या नावाखाली याला उचलला आणि याला उचलून तिथून बेल्टनं आणि लाताबुक्या घालत आणला, गाडीत कोंबून मारून तिकडं घटनेश्वर मंदिरावर नेला आणि मंदिराच्या पाठीमागच्या वसाड जागेमध्ये त्याला फार एवढं मारलंय. तुम्ही जरी व्हिडिओ बघितले तर कसं पाया पडायला लावलंय, कसं काय करायला लावलंय. आता याला मी बोलल्याच्या ना म्हणते याच्या पण जी संतोष अण्णा देशमुखची प्रवृत्ती जे लोक आले नसते त्याचा संतोष अण्णा देशमुखच त्यांना करायचा होता. त्याच्यामुळे पोलिसांना किंवा सर्व यंत्रणेला माझी विनंती आहे की आणखी किती लोकांचा आमचा बळी घ्यायचा आहे हे मला माहित नाही. कारण या यंत्रणेला 7 जण ताब्यात घेतले. आमचं समाधान त्या 7 जणांवर ताब्यात घेण्यावर नाहीये. हा प्रकार मूळ कुठून घडला, कशामुळे यांनी उचललं याचा तपासात या यंत्रणेने झाला पाहिजे. जे जलालपूर जिथं मूळ आहे त्या जलालपूरमध्ये काय घटना घडली, तिथं कशामुळे हे केलं, त्याच्याप्रमाणे त्याच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आणि या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान नाही. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण पाहतोय, या अनुषंगाने तुम्ही खासदार म्हणून गृहमंत्र्यांकडे काही पाठपुरावा? मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांना वेळ मागितलेली, बहुतेक 27 तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मला, मी त्यांना रात्रीच बोललेलो आहे. तर आणखी कन्फर्म वेळ नाही पण 27ला वेळ मिळण्याचा अंदाज आहे. 27ला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार, अजितदादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून, आणि खूप कर्तव्यदक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे, त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार. आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी, कारण मी केलेली मागणीच आहे, मी केलेली मागणी मान्य करायची का नाही, विरोधी पक्षाचा खासदार आहे, हा त्यांचा अधिकार आहे. पण कसं त्याला आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहित आहे. पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक SP लेवलचा नवीन अधिकारी नियुक्त करा, त्याच्या खाली सगळी टीम द्या. एखादा गुन्हा झाला की त्याला SIT नियुक्त होते, कव्हर करणार, त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमा, आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड जिल्ह्यामधलं परळीतलं चाललेलं जी पिलावळ जी आमच्या पार बीड जिल्ह्याच्या टोकापर्यंत येईल इकडे आंबोऱ्यापर्यंत ती कुठंतरी थांबेल आणि परळीवाल्यांना थोडस या गुंडगिरी करणाऱ्यांना ही कुठंतरी चपराक बसेल असं मला वाटतं. नाही याच्यात हिंमत येते म्हणजे तेच बोलतो ना, यांना परळीमध्ये 90-92 पासूनची सत्ता आली, सत्तेच्या जीवावर जे काही मस्तावले, ज्यांच्याकडे पैसा आला, बोगसगिरी आली, आज हा विषय आणखी प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा विषय. त्या विषयात आज ते विषय नाही घालायला पाहिजे, पण तुम्हाला कशी मस्ती येते ते सांगतो. परळी तालुक्यातली आणखी मी प्रेस घेऊन तुम्हाला बोलणारही होतो, पण आज विषय आहे तर मी सांगतो तुम्हाला की परळी तालुक्यामध्ये तुमचा नांदेड असेल, परभणी असेल, लातूरचा काही भाग, जालना असेल, 4-5 जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या 100 एका गावातल्या 100-200 लोकांनी विमा भरलाय. ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे. विशेष गोष्ट ही की ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे आणि कृषी अधिकाऱ्याने सुद्धा त्याचे पंचनामे ऑफलाईनच केलेत आणि ऑफलाईन त्याची तक्रार नोंद करून एका पट्ट्याला 80-90 लाख 1 करोड रुपये येतात. त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे, सूचना आहे, ते पैसे परत करा, नाहीतर तुम्हाला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्यावर कारवाई करायच लावू. पण ही जी गोष्ट आहे, आज जवळपास
400-500 करोड रुपये एकट्या परळी तालुक्यात विम्याचे आले असतील. ऑफलाईन तक्रारी आहेत आणि ह्या तक्रारी कृषी खात्यानं सर्टिफाईड करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळाले. ही एवढा मोठं ही आहे. ही सुद्धा मी पालकमंत्र्यांना उद्याच्या जर मीटिंग झाली तर बोलणार आहे. पालकमंत्र्यांचा वेळ सारखा खालीवरी होतोय, कारण त्यांनी 8:15ची वेळ दिली होती. पुन्हा कलेक्टर म्हणले की नाही बदलली. आता आणखी काय बदलते माहित नाही. आता एखाद्या वेळेस 8:15ची ठेवून इकडला जवळ येणं कॅन्सल होतं माहित नाही. कारण आता ही घटना घडली म्हणजे परळून जायचं होतं नांदेड, त्याचं काय रूट असेल माहित नाही. पण ती उद्या जर बैठक झाली तर मी बैठकीत हा पण विषय बोलणार, विशेष अधिकाऱ्यांचा पण विषय बोलणार. कारण ही विमा घोटाळा एवढा मोठा घोटाळा आहे की बीड जिल्ह्यात आतापर्यंत जेवढे काही घोटाळे झाले असतात त्याच्या सर्वात मोठा घोटाळा ही विमा घोटाळा आहे. आणि याची ऑफलाईन आज ही पैसे गोळा केले जाते. समजा ज्या 100 लोकांच्या नावावर पैसे आलेत, ज्यांनी कुणी हे घोटाळा करायला लावला की ज्यांनी कृती केलंय अशा लोकांचे नावं त्यांचे ही सगळं ते सीएससी सेंटरवर झालेले घोटाळे सगळे. या सीएससी सेंटरच्या चौकशा झाल्या, आले सुटले आणि आता पैसे ज्यांना मिळाले ते पैसे जर त्यांनी भरले नाही शासनाला तर त्याला पण जेलमध्ये जावं लागेल. त्या सर्वांवर मोकोका लावावा लागेल. आणि मोकोका मला वाटतं अजितदादा असतील, गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री लावतील. त्यांचं पण बीड जिल्ह्यासाठी खूप विशेष लक्ष आहे. पण काय होईल की त्यांच्या लक्ष देताना त्यांना जरा इझी लक्ष दिले. त्यांना वाटायला की आम्ही सांगितलं आदेश म्हणजे मान्य, पण तसं होत नाहीये. इथं विशेष लक्ष देताना विशेषच अधिकारी द्यावा लागेल. विशेष अधिकारी दिला तरच होईल. काल अजितदादा सांगितलं की या गुन्हेगाराची पार्श्वभूमी तपासली जाईल आणि त्याच्यावर मोकोके लावले जाईल. ठीक आहे ना. कोणालाही सोडलं जातं. बघा, मी म्हणतो माननीय अजितदादांचं स्टेटमेंट मी पण पाहिलं. त्यांनी बोलले की जर काय झालं असेल तर मी आदेश केलेले आहेत, मी त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. मी त्या सूचनेचं कौतुक करेल. पण माझं म्हणणं आहे की हे एवढे प्रकार होत आहेत उघडकीस येतात, ह्याच्यापेक्षा किती प्रकार असतील की उघडकीस न होणार आहे. आज ह्या मुलाच्या इथं सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कमी करा किंवा आमचा एक व्यक्ती नाही त्याचं नाव कमी करा. त्याचं जर काय नाव कमी नाही केलं तर आम्ही आणखी याला उचलून सुटून आलो, आम्ही सुटून आल्यावर मारू. म्हणजे किती दहशत ठेवायचे. आणि पोलीस आणि मी आता इथल्या पीआयला सांगणार आहे, टीमला सांगणार आहे की या मुलाला संरक्षण द्या. संरक्षणाची गरज आहे. नाही तर या माझ्या मुलाला इथं पण मारलं जाईल. अरे काय गुन्हा आहे त्याचा. 12वी पास झालेला मुलगा आहे. 12वी आत्ताच झाली त्याची. त्याचं शिकायचं वय आहे आणि त्याला तुम्ही गुंडगिरी मध्ये आणताय. गुंड धमकी ज्याचं एक जणाचं कुणाचं नाव आहे त्याचं ज्याला वाटतंय 7 मुंडे नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे कोकवाडीचा, तो असं काहीतरी धमकी दिली की त्यानं की जर तुम्ही त्याला पण सांगतो की तुझं धमकी देशील तर राजा सोपं जाणार नाहीये. तू कुठल्या मस्तीवर येऊ नको की कुणाच्या मालावरच असताय माझं कुणी करत नाही असं नाही. तुम्ही एका बी मुलाला जर कुणी काही केलं तर त्याला आम्ही सोडणार नाहीत असं आमचं मत नाही. आम्ही चेतावणी पण बोलायचं नाही म्हणून मी टाळतोय. पण माझी विनंती आहे की असं जर करून एक 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 गरीब हे सगळे मुलं आहेत लहान लहान यांना मारताय त्याचं परत त्याला ज्या पद्धतीने संतोष देशमुखचं केलं त्याच बघू शक्य करणार आम्ही असं म्हणत होतो मला करायची ते लोक आले. म्हणजे असं बघा त्याला पाणी करत होतं तरी त्याला त्या पद्धतीनं पाणी न देता दुसरंच आणखी काही करायचं ही जी यांची हे होतं. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण कुठंतरी पोलीस यंत्रणेने सुद्धा केल्या. आता पोलीस यंत्रणेला इथल्या पोलीसला तिथल्या पोलीसला कळलं नाही इथं आणखी याला येऊन याच्या जीवाला धोका आहे. याच्यानंतर इथे एखादा गारड तरी दिला पाहिजे. कुणीच दिला नाही आणखी गारडाला. मी आता एसपीना बोलणार आहे की त्याला गारड दे स्पेशल त्याच्या एक रूमला एक गारड दिला पाहिजे. आणि त्याचे पूर्ण डॉक्टरना पण आता मी भेटणार आहे. आणखी डॉक्टरना सांगितलं त्याचे रिपोर्ट्स आहेत काही नॉर्मल्स आहेत काही थोडी इंजुरी पण आहे. पण नॉर्मल्स रिपोर्ट असले पण त्याचे ब्लडच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे कारण त्याला मसल्स सगळे मारलेले आहेत. खूप म्हणजे कसं मारले व्हिडिओ मध्ये तुम्ही सर्वांनी बघितलं. उभा महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे अशा म्हणजे किती वाईट प्रतीनं मारतायत क्रूर प्रतीने मारायचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे ह्या सर्व प्रकार आपल्याला थांबवायचा असेल तर विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. वारंवार जेलमधले काही आरोपी हलवण्याबाबत बोलताय. गोळी ठेवायची आणि जेलच्या दुसरे कुणी आले तरी त्यांना बाहेर. अगोदरचे कुणी ह्यांचे कुणी असले त्यांचं यांना जी सवलती द्यायच्या या सवलत. मग गृहमंत्र्यांनी एवढं आता आपण सगळं मीडियाला बोलतोय ओपन बोलतोय सर्वांना सर्व माहिती आहे. आमची एक शहानिशा तर करा. गृहमंत्र्यांनी कुठे स्टेटमेंट तरी करायला पाहिजे. मी आज परत मुख्यमंत्र्यांना ते बोलणार आहे. मुख्यमंत्री महोदय तुम्ही गृह खातं सांभाळायला सक्षम असाल पण आमच्या बीड जिल्ह्याचं गृह खातं जे चाललंय की गृह खात्याचा जो कारभार आहे त्याच्या बाबतीत बोललो. जेलरच्या बाबतीत कारण आता जेलरला काय व्यवहार झालाय मला कळणार. पण जेलर अगोदरचे लोक बी उचलतो नंतर आलेले पाठवतो आणि हे पाठवतो काय करायचं यांना काय जावा येते यांचे शासनाचे. त्याच्यामुळे जेल प्रशासनावर आमचा 1% भरोसा नाहीये. जेल प्रशासन भ्रष्ट पद्धतीने काम करतं असा मी पहिल्यांदा आरोप करतोय. त्याच्यामुळे जेलला सुद्धा मी मागं पण म्हणलेलो मला अधिकारी काही व्हिजिट करायचा पण मला जाता येते मला कळलं मी व्हिजिट करायला जाणार आहे. धन्यवाद.